लीड्स येत नाहीत, मार्केट खूप स्लो आहे, टीम कामच करत नाही, यासारख्या बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात. म्हणजे रिझल्ट नाही मिळाले तर पहिली रिॲक्शन तुमची काय असते? एक्सक्यूजेस. आणि तुम्हाला पण माहिती आहे, हा एक्सक्यूज दिल्यावरती तुम्हाला तात्पुरता आराम मिळतो, डोकं शांत होतं, मानसिक स्थिरता येते, पण तुमचा तुम्ही पाहिलेला प्रॉब्लेमचं सोल्युशन होतं ते तुम्हाला मिळत नाही. रिझल्ट तुम्हाला जो अचीव करायचा होता तो तुम्हाला मिळत नाही. कारण एक्सक्यूज देऊन तुम्ही प्रॉब्लेमलाच तुमच्या दरवाजाच्या, तुमच्या माइंडच्या बाहेर टाकून दिले. पण जर सक्सेसफुल लोकांना तुम्ही ॲनालाइज केलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर रिस्पॉन्सिबिलिटी पण तुम्हालाच घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता त्यावेळेला कंट्रोल तुमच्याकडे असतो. कोणता प्रॉब्लेम आहे, कोणत्या प्रकारे सोल्युशन डिझाईन करायचं आणि कोणता रिझल्ट आपण आउटकम आणून दाखवायचा आहे. तर तुम्ही पण आजपासून ही हॅबिट डेव्हलप करा की रिझल्ट ज्या वेळेला येत नाही त्यावेळेला एक्सक्यूजेस देण्याऐवजी त्या रिझल्टचा प्रॉब्लेम अनालाइज करा, सोल्युशन्स डिफाईन करा आणि सोल्युशन्स डिफाईन केल्यानंतर अशा प्रकारे ॲक्शन्स घ्या, रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्शन्स घ्या की जेणेकरून तुम्हाला तो रिझल्ट मिळण्याची गॅरंटी, रिझल्ट मिळण्याची पॉसिबिलिटी बऱ्याच पटीने वाढेल.